वर्ष 1659 विजापूरचा क्रूर अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. त्यानं मावळच्या सर्व देशमुखांना एक फरमान धाडलं. शिवाजीला सोडा आणि आम्हाला येऊन मिळा, नाहीतर तुमची वतनं जप्त होतील आणि घरदारं उद्ध्वस्त केली जातील. संपूर्ण मावळ भीतीच्या छायेखाली होतं. पण अशा वेळी सह्याद्रीसारखा खंबीर योद्धा उभा राहिला, कान्होजी जेधे. त्यांनी आपल्या 5ही मुलांना शिवछत्रपतींच्या समोर उभं केलं आणि गर्जना केली, राजे, ही माझी 5 मुलं आणि माझं वतन मी आज स्वराज्यासाठी ओवाळून टाकलंय. देह तुटला तरी चालेल, पण आम्ही खानाला मेळणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही फक्त तुमच्याच सोबत राहू. कान्होजींनी फक्त शब्द दिला नाही, तर तो पाळला. खानाच्या स्वारीत त्यांचं अतोनात नुकसान झालं, पण निष्ठा ढळली नाही. बाजी पासलकर आणि 12 मावळच्या देशमुखांना एकत्र बांधणारा हा स्वराज्याचा पोलादी खांब होता. अशा या थोर स्वामीभक्त कान्होजी जेधेंना माझं महाराष्ट्र माझा परिवाराचा मानाचा मुजरा.